गरिबी येते कारण नशीब खराब आहे असं तुम्हाला वाटतं, पण तेल लावा तुमच्या त्या वाटण्याला, कारण गरिबीचं त्या नशिबासोबत काही नातच नाही. गरिबी काय येते? कारण लोक स्वतःला गरीब बनवतात. हो, काहींचा मेंदू असतो मी गरीब आहे आणि त्यांचे निर्णय असतात गरीब राहू द्या. या व्हिडिओमध्ये मी तेच सत्य सांगणार आहे जे तुमच्या गरिबीचा माइंडसेट धुवून काढेल. काही लोकांची गरिबी परिस्थिती नसते, ती सवय असते. उदाहरणार्थ, माणूस कधीच पैसे वाचवत नाही, पण पिझ्झा, अहो डिस्काउंट मिळाला की जीवनात पहिल्यांदाच गुंतवणूक करतोय असं मानतात. अरे बाबा, पिझ्झा हा गुंतवणूक नाही, तो गरिबीचा पार्टनर आहे. गरिबीचे 3 कारण आहेत, ते तुमच्या आयुष्यात आहेत का नोटीस करा. चुकीच्या गोष्टीवर खर्च, चुकीच्या लोकांवर वेळ, चुकीच्या भीतीमुळे थांबणे, ही 3 कारणं ज्याच्या आयुष्यात आहे तो आयुष्यभर गरीब राहणार. भारतामध्ये गरीब आणि रिच लोकांमध्ये सिंपल फरक आहे. रिच लोक पैसे सेव्ह करून इन्व्हेस्ट करतात आणि पोर लोक, अरे सेल आहे घेऊयात, सेलचे आई वडील झाल्यासारखे. तुम्हाला हे माहिती आहे, काही लोकांचे EMI घरापेक्षा मोठे असतात. एक छोटी गोष्ट सांगतो. गणेश आणि संदीप नावाचे 2 मित्र, दोघांचं घर सारखं, दोघांचं शिक्षण समान, दोघांचा स्टार्टिंग पॉईंट एकदम सेम, पण फायनान्शियली संदीप स्ट्रॉंग झाला, पण गणेश तिथंच. त्याची गरिबी, त्याची समस्या, तेच सबब. का झाला असं? कारण दोघांनी घेतलेले डिसिजन वेगवेगळे होते. गणेशचं तत्व, काम कमी तक्रार जास्त, पैसा आला की सेलिब्रेशन, पैसा गेला की डिप्रेशन. त्याला सेव्हिंग म्हणजे भूताचा बंगला आणि गुंतवणूक म्हणजे दहशतवादी अनुभव. या ॲटिट्यूडनं काय होणार? गरिबीच येणार. संदीपनं काय केलं? दर महिन्याला थोडे पैसे सेव्ह केले, काही यूट्यूब कोर्स शिकला, काही स्किल्स शिकला आणि कमी पैशामध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट सुरू ठेवलं. त्याच्या मनामध्ये एक वाक्य होतं, आज मी करतोय म्हणजे उद्या मी मिळवणार आहे. गरीब लोकांची एक सवय असते, फ्रीचा सल्ला घेतात पण पेड व्हॅल्यू टाळतात. भाऊ 99 रुपयाचा कोर्स घे, तो म्हणतो नाही यार महाग आहे, पण त्याच माणसाचे 10,000 रुपयाचे बूट असतात. या डिसिजन मेकिंगमुळे गरिबी येते. लोक म्हणतात माझं नशीब खराब आहे. नशीब खराब नाही, तुमच्या सवयी खराब आहेत. तुम्ही डिसिजन उशिरा घेता, वेळ वाया घालवता, पैशावर कंट्रोल नाही, फोकस नाही, डिसिप्लिन नाही, आणि हीच गरिबीचे खरी कारण आहेत. काही लोकांच्या सवयी बघा, 3 तास नेटफ्लिक्स, 2 तास रील्स, 1 तास तक्रारी आणि शेवटी म्हणायचं मी गरीब का. या रुटीननं कोण श्रीमंत होणार? भिकारी सुद्धा म्हणेल अरे बाबा सुधार. काही वर्षांनी गणेशचा धीर संपला. तो संदीपला म्हणाला तू वर कसा गेलास? संदीपने एक वाक्य म्हटलं, दररोज मी छोटी डिसिजन घेतले ज्यांनी मला मोठं बनवलं. हे ऐकून गणेशला काहीतरी क्लिक झालं. त्यानं सेव्हिंग सुरू केली, स्किल शिकला आणि त्याच्या आयुष्यातला पहिला चेंज त्याला दिसला. गरिबी कोणाच्या घरात येते ते नशीब ठरवत नाही, गरिबी कोणाच्या घरातून जाते ते ॲटिट्यूड ठरवतो. तुम्ही तुमच्या सवयी बदललात, स्किल शिकली, शिस्त आणली, गरिबी पळून जाईल. आज गरीब आहात हे ठीक आहे, पण उद्या गरीब राहायचं का हा प्रश्न आहे. गणेश आजही करोडपती नाही, पण तो गरीबही नाही. त्यानं स्वतःला बदललं म्हणून त्याचं आयुष्य बदललं. ही स्टोरी सांगण्याचा एकच हेतू, कोणाची सुरुवात गरीब असू शकते, पण त्याचा शेवट गरीब असणं हे गरजेचं नाही. जर तुम्हाला गरिबीपासून पळायचं असेल तर तुमची पावलं बदलावी लागतील. आणि हो, असंच सत्य बोलणाऱ्या, तुमचं आयुष्य बदलवणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि असेच तुम्हाला प्रेरणा देणारे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती आहेत, ते जाऊन नक्की बघा. हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. भेटूयात पुढच्या धमाक्यामध्ये. धन्यवाद.